विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोघांचेही शक्ती प्रदर्शन बघायला मिळालं। नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती। तर चंद्रपुरामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा आपला अर्ज भरलाय। यावेळी सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन बघायला मिळालंय। केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री आणि रोडकरी अशी ओळख असलेल्या नितीन गडकरींच्या घरी सकाळपासूनच लगबग होती। गडकरींच्या घरी झालेल्या पूजेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण करत गडकरींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर नागपूरच्या संविधान चौकातून निघालेल्या मिरवणुकीत भाजपा आणि महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे हे यावेळी झालेल्या सभेत उपस्थित होते। गडकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरसेनापती असल्याचं सांगत गडकरींचा रेकॉर्ड ब्रेक सन्मान नागपूरकरांनी करावा असं त्यांनी जनतेला आवाहन केलंय। माननीय गडकरी साहेब हे केवळ नागपूरचे नेते नाहीत, ते राष्ट्रीय नेते आहेत आणि राष्ट्रीय नेत्याचा सन्मान कसा झाला पाहिजे तो रेकॉर्ड ब्रेक सन्मान झाला पाहिजे। जय श्रीराम। नागपूरकरांनो तुम्हाला रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली आहे। तुम्हाला यावेळी रेकॉर्ड करायची संधी मिळाली आहे। यावेळी नितीनजींचा विजय हा अभूतपूर्व असेल आणि एक रेकॉर्ड आम्ही या ठिकाणी तयार करू। नागपूर शहराच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुणीही एवढे मत घेतले नाही तेवढे मत नितीनजीला मिळावे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। 4 जून हा आपल्याला सुवर्ण अक्षराने लिहिता येईल एवढे मत आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे। मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकासाची गॅरंटी, देशाला सर्वोत्तम भारत करण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे आणि मोदीजीच्या सोबत माननीय नितीनजी या देशाचे विकासाचे महामेरू म्हणून काम करताय। नागपूर शहरामध्ये अनेक रेकॉर्ड झाले, रस्ते पुलांचे, हे सगळे तुमच्या सहकार्यामुळे झाले। माझ्या बांधवांना बहिणींनो मला आपल्याला विनंती करायची आहे की या निवडणुकीत मी विजयी तर होणारच आहे, पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी 75% मतदान झालं पाहिजे आणि 5 लाखापेक्षा जास्त मताने आपण या मतदारसंघातून मला विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचंही शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रपूरच्या गांधी चौकातून महारॅली काढली होती। मंगळवारी भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घेतलेल्या सभेत भावनिक राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला होता। प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी। मी हा इशारा सावधान करण्यासाठी। खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल की अश्रूचा विषय जे माझ्या विरोधातले उमेदवार आहे ते बोलले, तर
आज लोक एवढे काही मूर्ख नाही, लोक सुजाण आहे. त्यांना समजते की आपण मतदान कोणाला केलं पाहिजे आणि कोणाला नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळे मतदार ठरवतील की आपण योग्य उमेदवार कोण आहे आणि कोणाला निवडून दिलं पाहिजे. रामटेक मतदारसंघात मवियात बंडखोरी झाली आहे. रामटेक मतदारसंघावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असताना ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर बर्वे यांच्या उमेदवारीनं नाराज झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुरेश साखरे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेले आमदार राजू पारवे यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलाय. युवकांची बहीण रणांगणात उतरली आहे आणि त्यांच्या हिमतीवर, त्यांच्या विश्वासावर आज मी खरी उतरण्याचा प्रयत्न करेल. माझी हिम्मत, माझी ही गोरगरीब जनता आहे, माझा शेतकरी बांधव आहे, माझी महिला आहे आणि यांची ताकद आज मला बळ देण्यास मला भाव पडतो. त्या अनुषंगाने कार्यकर्त्याच्या आग्रहापोटी मी उभा राहत आहे. कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिकाचा मोठा आग्रह आहे की साखरे साहेब आपण ही सीट लढली पाहिजे आणि कार्यकर्त्याच्या आग्रहापोटी मी ही स्वतंत्र उमेदवार म्हणून उभा राहत आहे. दुसरीकडे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसने नामदेव किरसान यांना उमेदवारी दिल्यामुळे इथंही काँग्रेसला नाराजीचा फटका बसलाय. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे महासचिव झालेल्या डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला रामराम केलाय. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. काँग्रेसमध्ये तिकीट देताना बाहेरच्या उमेदवारांना आणि पैशांना जास्त महत्त्व देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपा नेत्यांनीही याला दुजोरा दिल्यानंतर उसेंडी यांनी नावं जाहीर करण्याचं आव्हान काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी दिलंय. जे लोकसभा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वातावरण अतिशय चांगलं असताना, फेवरेबल असताना आता फक्त बाहेर जिल्ह्यातील जो काही उमेदवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी दिलं. तर आमचं म्हणणं हेच होतं की आम्ही इथं काम करत आहोत, आम्ही स्थानिक आहोत, आमचे प्रश्न आम्हाला माहीत आहे, आम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत. अशी मेहनत करत असताना सुद्धा तुम्ही फक्त बाहेरवाल्याकडे पैसे जास्त आहेत, तुमच्याकडे पैसे नाही म्हणून जर उमेदवारी तुम्ही आम्हाला देत नसाल तर हा कुठेतरी काँग्रेसमध्ये जो गोरगरीब माणूस, कार्यकर्ता स्वतःच्या पैशांनी काम करतो आहे, पक्ष वाढवण्याचं काम करतो आहे, त्याच्यावर हा अन्याय आहे. आणि उसंडींनी हे सांगितलं की एखाद्या कार्यकर्त्याचं मोजमाप हे पैशावर होऊ शकतं, पैसे नाही म्हणून त्याला तिकीट मिळत नाही. ही जी काँग्रेसची परिस्थिती आहे ती त्यांनी मांडली आहे. मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, नामदेव उसंडीच्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टी ही उंची देईल. बिना खोक्याने झालेलं काम नाही आणि महाराज खोके घेऊन गेले होते, ते बोके जसे माजले, त्यांचं अधपतन या निवडणुकीमध्ये होत आहे. तसंच अधिपतन पुढच्या भविष्यामध्ये राजकीय, मला वाटतं की राजकीय मृत्यूला नामदेवराव कवटाळलेत. कारण तिकडे एवढी स्पर्धा आहे तर यांचा स्थान कुठे आहे? त्या घरामध्ये घर पहिलेच भरला आहे, दरवाजा लावून घेतला आहे. यांना दरवाजा ठोकायसाठी वॉचमन म्हणून उभं केलं आहे. हे ठोकत राहतील पण त्यांचा दरवाजा काही उघडणार नाही, हा मला विश्वास आहे. तर वंचितच्या वतीने रामटेकमधून किशोर गजभिये, चंद्रपुरातून राजेश बेले, अमरावतीत प्राजक्ता पिल्लेवान, भंडाऱ्यातून संजय केवट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात स्वतंत्र लढण्याच्या पवित्र्यात असलेल्या वंचितनं कोल्हापूरनंतर नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिलाय. नागपूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काँग्रेस पक्षाचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत, पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी 10 नागपूर, त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. वंचितच्या या पाठिंब्याचा फायदा काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना नितीन गडकरींच्या विरोधात किती होणार हे पाहावं लागणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील महायुती मविया उमेदवारांचे अर्ज आता दाखल झाले असून मतदानापर्यंत आता प्रचाराचा धुरळा उडलेला दिसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नागपूर.